नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की तुम्ही टायटल पाहिलं असेल या व्हिडिओचं ते म्हणजेच काय आत्ताचा जो बँकांचा कल आहे तो एक्सपिरियन्स बेस्ड ज्या जागा असतील त्याच्याकडे वाढतोय का? जे की आत्ता पाठीमागच्या 2 वर्षापासून किंवा 1 वर्षापासून तुम्ही जर पाहिलं असेल, की एक्सपिरियन्स बेसवरच्या ज्या जागा असेल यांचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आपल्याला दिसतंय. तर मग आपल्याला पण याचा विचार केला पाहिजे का? तर या सगळ्या गोष्टींवरती आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर पहिली गोष्ट ते म्हणजेच काय हे खरं आहे, की पाठीमागचं जर ट्रेंड जर बँकेचा जर पाहिला आपण, तर या बँकेमध्ये आपल्याला एक्सपिरियन्स बेस ज्या जागा असतील हे खूप जास्त प्रमाणात दिसायला लागलेले आहेत तर मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर याच्यासाठी ज्यांचं आता मी म्हणत नाही फ्रेशर मुलांसाठी बरं का. जे फ्रेशर आहेत त्यांनी 100% लढलं पाहिजे. 100%. पण ज्यांचे थोडेसे वय जास्त आहे, घरचे परिस्थितीचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांनी कुठलंतरी एखादा जॉब जो बँकेमधल्या ज्या जागा येत असतात, ज्या काही जसे की पी बँक असेल IDFC फर्स्ट बँक असेल अशा ज्या बँका असतील याच्यात जर एक्सपिरियन्स घेऊन जर तुम्ही पुढे गेले, तर तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये पण जाऊ शकतात आणि तिथं चांगल्या मोठ्या पोस्टवर जाऊ शकतात आता जर आपण जर हिशोब जर केला तसं जर पाहिलं, तर ही रियालिटी ही ॲक्सेप्ट आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे. असं नाही की हे आपल्या असंच आहे, तर ही रियालिटी आहे. जर तुम्ही IBPS थ्रू जर पीओ जर बनले समजा कुठल्याही बँकेमध्ये, IBPS पीओ जर बनले तुम्ही आणि हे पीओ म्हणजेच तुमचा स्केल 1 असतो हे कोण असतो स्केल 1. पण ह्यो जर समजा याला स्केल 3 जर बनायचं असेल तर कमीत कमी 10 वर्ष मिनिमम म्हणतोय मी 10. पण हे 15 वर्षाच्या आसपास पण जाऊ शकतं. 10 वर्ष धरले आपण, की याला स्केल 3 बनण्यासाठी 10 वर्ष लागतात. त्याच्यानंतर जर समजा एखाद्याने आता TNB बँक जॉईन केली, त्याचा 1 वर्षाचा प्रोग्राम आपण जरी धरला, 1 वर्षाचा प्रोग्राम आहे. 1 वर्षाचा. त्याच्यानंतर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स धरला. आता जे समजा जसं की बँक ऑफ महाराष्ट्र असेल अशा वेगवेगळ्या ज्या बँकांनी एखाद्या बँकने जर ऍड काढली स्केल 3 ची आणि त्याला जर त्यांनी क्रायटेरिया जर ठेवला जसं की 3 वर्षाचा क्रायटेरिया बँक ऑफ महाराष्ट्राने ठेवलेला आहे. तसं जर क्रायटेरिया जर ठेवला 3 वर्षाचा, तर मला सांगा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हा 1 वर्ष 4 वर्ष गेले. त्याने हा फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर त्याची निवड झाली स्केल 3 म्हणून. किती वर्षात झाले रे? हे 1 आणि हे 3. किती झाले? 3 आणि 1 4. 4 वर्षात तो काय बनला? स्केल 3 बनला. इकडे किती लागले? 15 लागले. मी म्हणत नाही की प्रत्येकाने ह्या गोष्टी केली पाहिजे. पण ज्याच्या हातात ऑप्शन खूप कमी राहिलेत, ऑप्शन काही आपल्याकडे म्हणजेच आर्थिक परिस्थिती असेल, घरच्यांचे प्रॉब्लेम्स वाढलेले असतील, तर त्यांनी 100% यांचा विचार केला पाहिजे. आपण फॉर्म भरले पाहिजेत. तुम्ही सिलेक्शन घेतल्यानंतर जी परिस्थिती असते, ती परिस्थिती खूप वेगळी असते. लक्षात ठेवा अजून एक गोष्ट अजून काय होतं? अशा बँकेची ज्यावेळेस जागा येतात जसं की IDFC फर्स्ट बँक HDFC पीओ मान्य प्रेशर आहे. असे काही काय म्हणतील पण सर भयानक प्रेशर आहे. मला सांगा तुम्ही आज इथं पगार घेताय की नुसता अभ्यास करताय? तुम्ही इथं कुठलाही पगार घेत नाही, नुसता अभ्यास करताय. बरोबर? वय वाढत चाललंय, घरच्यांचा प्रेशर वाढत चाललाय. मग जर तुम्ही एखाद्या ही जर ऍड आली आणि तुम्ही जर ते फॉर्म भरले, अरे यांचे पगार 60-60, 65-65 हजार पगार आहेत. मग तुम्ही जर इथं काम जर केलं आणि इथं काम केल्यानंतर तुम्ही TNB बँकेत सिलेक्ट जर झाले, समजा तुमची निवड झाली, तुम्ही सिलेक्ट आहे आणि त्याच्यानंतर LIC डबल एओचा पेपर आहे. आता तुमचं सिलेक्शन एकदा झालंय. आजपर्यंत कधीच कॉंग्रॅच्युलेशन हा शब्द पाहिलेला नाही. आपण फक्त थँक्यूच पाहिलेला आहे. बरोबर? त्याला हे कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज भेटला TNBचा समजा. तो ज्यावेळेस ह्या पेपरला जाईल आणि ज्यावेळेस एखादा फ्रेशर किंवा एखाद्याचं सिलेक्शन नसलेला मुलाचं इथं पेपरला जाईल, या दोघांमध्ये फरक जो असेल ना, हा जमीन आसमानचा फरक असेल. का? कारण का याला भीती नाही, याला माहिती की बाबा नाही माझं एकदा सिलेक्शन झालेलं आहे, 60-70 हजार रुपयाची पगाराची नोकरी माझ्या हातात आहे. याला काय हे जो दुसरा असेल याला तिथं गेल्यानंतर टेन्शन जे असेल त्याच्यापेक्षा अर्ध सुद्धा टेन्शन याला नसेल. हे एकदम फ्री मध्ये पेपर देतो आणि याचं सिलेक्शन होतं. मग जे काय मल्टिपल सिलेक्शन जे होतात ना एखाद्या मुलाचे, त्याचं कारण हे असतं. कारण का? त्याने ऑलरेडी एक सिलेक्शन तिथे घेतलेलं असतं, त्याच्यानंतर पेपर दिलेला असतो. तुम्ही जॉईन करायचं नाही करायचं हे तुमची गोष्ट राहिली, मी त्याला फोर्स नाही करणार. पण ही रियालिटी आहे, आपल्याला ती गोष्ट ऍक्सेप्ट करावी लागणार आहे. ठीक. आता जर आपण हे सगळ्या गोष्टी पाहिल्या की कशा प्रकारची मनस्थिती होते, काय होती, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण जर आपण समजा थोडंसं डाटाबेस जर गेलं,
तर खरंच पाठीमागच्या काही वर्षामध्ये खरंच ऍड आलेल्या आहेत का? त्या जर मी आता त्या सगळ्या आणलेल्या आहेत, मला जेवढ्या सापडल्या 3-4 महिन्यात तेवढ्या मी आणल्यात. त्या जर सगळ्या जर तुम्ही जर पाहिल्या आणि त्याची जर बेरीज जर केली, हजाराच्या पुढे आकडा गेलेला असेल. हजाराच्या पुढं म्हणतोय मी, हजाराच्या पुढं. आता पहा, एक वन बाय वन आपण सगळ्या बँका पाहू. पहिली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. तिने ज्या पोस्ट काढल्या स्केल 2 च्या वॅकन्सी, जनरलिस्ट ऑफिसर म्हणून एक पोस्ट आणली स्केल 2 ची पाती. याच्या वॅकन्सी ऑल ओव्हर इंडिया किती? 500. याला पात्रता काय लागत होती? ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर एक्सपिरियन्स 3 वर्षाचा. मला सांगा, ज्याच्याकडे 3-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, जसं की आयसीआयसी बँकेमध्ये तो आहे, 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्याला इच्छा आहे की मला नॅशनलाइज मध्ये जायचंय, त्याला इच्छा आहे मला नॅशनलाइज मध्ये जायचंय, तो पेपर आयबीपीएस चा जर देऊन जर येत असेल पीओ म्हणून, शक्य कर त्या गोष्टी? शक्य आहे का? बरं काय होईल? तो स्केल 1 होईल. काय होईल? स्केल 1. इथं तो काय होतोय? स्केल 2 होतोय. लाखात पगार असेल. मग 3 वर्षाचा फायदा तो 4 वर्ष स्केल 2 बनला ना इकडं. बरोबर आहे की नाही? दुसरी महत्वाची गोष्ट, एखादा आरआरबी ते आरआरबी मध्ये आहे, बाहेरच्या स्टेट मध्ये आहे, त्याला नॅशनलाइज मध्ये यायचं, कारण आरआरबी मध्ये ट्रान्सफर जर झालं तेवढ्या स्टेट पुरतं मर्यादित राहील. पा तो इकडे येऊ शकत नाही. जर तो कर्नाटक तर कर्नाटकच. तर मग त्याने हा पेपर दिला, त्याला 3-4 वर्ष झालेले होते तिथं, त्याने पेपर दिला, स्केल 2 झाला, आला नॅशनलाइज मध्ये. नॅशनलाइज मध्ये आल्यानंतर तो कधी 3-4 वर्षात 5 वर्षात निदान महाराष्ट्रात येण्याचे चान्सेस तर आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हे जे एक्सपिरियन्स असेल हे महत्वाचा असतो. पा दुसरी बँक जर पाहिली एसबीआय, आता हे तर विशेष खोले. आता बऱ्यापैकी पोरं म्हणतात की या सीबीओ मध्ये खूप सारा प्रेशर आहे सर, खूप सारा प्रेशर आहे. मला एक लक्षात ठेवा, हे सीबीओ जे असेल ना, या सीबीओ मध्ये जरी प्रेशर असला, पण बाबांनो तुम्हाला जे असेल ते महाराष्ट्रात ते पोस्टिंग देते. मान्य आहे की तुम्हाला 8-9 वाजेपर्यंत थांबावं लागतं, 8-9 पर्यंत तुम्हाला थांबावं लागते, पण तुम्हाला महाराष्ट्रात पोस्टिंग भेटते. त्याचं काय? दुसरी गोष्ट, ही जी बँक असेल एसबीआय, मला सांगा, आता समजा आमच्यासारखे पोरं धरा, माझं मॅथ वीक आहे, मी जाहीररित्या सांगतो मॅथ वीक आहे, पण मला एसबीआयचा पेपर द्यायचा आहे. माझ्यासारखे समजा पोरं आहेत, ऍग्रिकल्चरचे वगैरे असे पोरं आहेत, एसबीआय पीओचा मला पेपर द्यायचा आहे आणि एसबीआय पीओचं माझं काय मेरिटच निघाल. 4 वर्ष झाले मी तयारी करतो, एसबीआयचा पेपरच निघाला नाही. मग मला एक सांगा, मी जर समजा एसबीआयला अशा पुढच्या दाराने जाऊ शकत नाही, माझ्याकडे जर एक्सपिरियन्स असेल, तर मला ब्रँडेड बँकेत जायचं, तुम्ही समजता ना त्याला ब्रँड, तर ब्रँडेड बँकेत मला जायचंय, तर मी काय करल? मी बॅकडोरनी एंट्री मारल, ते म्हणजे सीबीओ म्हणून. त्याच लेवलची पोस्ट आहे, पगार पण आहे, 12 वर्ष ट्रान्सफर नाही, त्याच जागेवर राहायचंय. अजून काय पाहिजे? किती जागा आहेत? 2600. किती? 2600. महाराष्ट्राला 250, मुंबईला 100, 350 जागा इथंच आहेत. मग ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे की नाही? म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस एक्सपिरियन्स, आणि किती वर्षाचा? 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. लक्षात आलं? तर हे एक एसबीआय पा. त्याच्यानंतर पुढची सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ही सुद्धा एक्सपिरियन्स बेसवर आहे, परंतु ह्या झोन वाईज होत्या. तर आता झोन वाईज जरी विचार केला आपण, तरी सुद्धा हे समजा गुवाहाटी चेन्नई सोडून दिलं, गुजराती आपण बोलू शकतो, शिकू शकतो ना थोड्याफार प्रमाणात. 266 जागा होत्या, 260. आता यांनी ज्याला गुजरातीने त्याला नाही ऍक्सेप्ट केलं, बरोबर आहे, ते मान्य करतात, त्या जागा गुजरातीसाठी तर गुजराती आले, पण हे असं लय मोठं टास्क नाही, लय मोठं टास्क नाही. याला पण काय लागतं? ग्रॅज्युएशन, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. 1च वर्षाचा आहे तसा ऑफिसर असलो, आणि क्लेरिकल असलो 3 वर्षाचा आहे. ही पण कशाच्या बेसवर? एक्सपिरियन्सच्या बेसवर. अजून कोणत्या बँकेने काढलं? तर बँक ऑफ बडोदा. सगळ्यांचा हिरमोड झालेला आहे पा ऍग्रिकल्चरच्या बाबतीत. बँक ऑफ बडोदा 2019 पासून ऍड काढत नाही. तुम्ही जर आत्ताचा जर कल जर पाहिला, बँका ह्या थोड्याशा कमर्शियल बनलेल्या दिसतात आपल्याला. तर याच्यामध्ये बँक ऑफ बडोदाने 2 डिपार्टमेंटमध्ये जागा काढल्या. पहिली रिटेल लायबिलिटीज मध्ये स्केल 2 साठी 227 जागा पा. याला पण काय? ग्रॅज्युएशन आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स. ग्रॅज्युएशन आणि 3 वर्षाचा. रुरल आणि ऍग्री आता पहा, 310 जागा आल्यात एएफओच्या. जर बँक ऑफ बडोदाने ह्याच जागा जर याच्यामध्ये ऍड केल्या असते तर 190 ऍड झाल्या असते रे बाबांनो. या स्किल 2 च्या ह्या ऍग्रिकल्चर साठीचे ते ऍड झाल्या, तर हे जवळपास तुमच्या 500 जागा होत होत्या, 500. पण यांनी ऍड नाही केल्या. ह्यांना लागते ट्रेन माणसं. ह्यांना कसं लागते? ट्रेन माणसं. ह्या पण एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती. कित्येक जण फॉर्म नाही भरता आला, ऍग्रिकल्चर आहे पण एक्सपिरियन्सच नाहीये, अशी पण परिस्थिती झालेली दिसली. अजून कोणती बँक आहे का? तर अजून सुद्धा बँक आहे, ती म्हणजे पंजाब अँड सिंध. लोकल बँक ऑफिसर पा,
750 जागा आल्या, महाराष्ट्रात 100 जागा होत्या पहा. याच्यासाठी सुद्धा तुमचं ग्रॅज्युएशन आणि एक्सपिरियन्स लागत होता पब्लिक सेक्टर बँक किंवा आरआरबी मधला. अशा ह्या सगळ्या जर जागा जर तुम्ही पाहिल्या आणि यांची जर बेरीज जर केली तर ह्या कमी, आता 2600 जागा तर एसबीआय सीबीओच्या महाराष्ट्रासाठी जरी पकडल्या तर 1000च्या प्लस आकडा जाईल पाहतो. म्हणजे जर समजा 2-2, 3-3 हजार जर तुमच्या जागा फक्त एक्सपिरियन्स बेसवर जर निघत असतील तर बँकांचा कल एक्सपिरियन्स कडे चाललाय आपल्याला दिसतोय पहा. काय होतंय सर असं? अरे बाबांना, तुम्हाला ट्रेन करायला त्यांना पैसे खर्च करावे लागतील. हा जो माणूस आहे एक्सपिरियन्स आहे, ऑलरेडी तयार आहे, उचलायचा आणि डायरेक्ट कामाला लावायचं आहे, याला कुठल्या प्रकारची ट्रेनिंग नाही द्यायची. फायदा आहे ना. दुसरी गोष्ट, काम एकदम फास्ट मध्ये व्हायला लागले. आयसीआयसी मधला माणूस किंवा ऍक्सिस मधला माणूस ज्याला एवढा प्रेशर हँडल करायची सवय आहे, तो ज्यावेळेस बँक ऑफ महाराष्ट्रात येईल त्यावेळेस त्याच्या समोर ज्या फायली असतील त्याच्या निम्म्या सुद्धा नसतील ज्या आयसीआयसीत असतील. म्हणजेच ह्या बँकांना वाल्यांना माहिती की हे प्रायव्हेट वाले जे असतील हे लोक काम करणारे आहेत, यांना घ्या आणि बँका चालवा. अशा प्रकारची आपल्याला परिस्थिती दिसते. म्हणजेच इथं थोडीशी आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी म्हणत नाही फ्रेशर वाल्यांना, पण ज्याची आर्थिक परिस्थिती नाही, ज्याला काही पर्यायच राहिलेले नाही, त्यांनी कुठंतरी आपले विचार थोडासा बदलायला हवा. कुठंतरी एक्सपिरियन्स घेऊन अशा ज्या जागा येतात या जागांना त्यांनी फॉर्म भरले पाहिजेत. त्या जागेला तुम्ही लवकरात लवकर सिलेक्ट होऊ शकतात. कारण का, तिथं जी कॉम्पिटिशन असेल ती कॉम्पिटिशन अतिशय ना की बरोबर आहे पा. कारण का, अरे बाबांनो, तिथं जर तुमच्याकडे पेमेंट स्लिप असेल तर फॉर्म भरता येते. अशा ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन कमी राहते. दुसरे एक्सपिरियन्स वाले लोक आहेत त्यांचं काय, जसं की क्वांट रिझनिंग जेवढं चांगलं जसं प्रेशर मुळे तसं असणार आहे का, तर नसणार आहे. म्हणजेच कॉम्पिटिशन कमी पा. म्हणून जेवढे काही फॉर्म्स येतील पा ते सगळे फॉर्म भरा. तुम्हाला पॉझिटिव्हनेस आणायचा असेल, स्वतःला जर थोडंसं पॉझिटिव्ह बनवायचं असेल, कॉन्फिडन्स बूस्ट करायचा असेल, रिझल्ट येत नसतील तर असे फॉर्म तुम्ही सगळे भरले पाहिजे, ज्याच्यामुळं तुमचा काही ना काही कॉन्फिडन्स तिथं बूस्ट झालेला असेल पा सिलेक्शन झाल्यावर पा. सीसीआय सारख्या, एफसीआय, सीडब्ल्यूसी, ज्यूट कॉर्पोरेशन, आयबी, आरआरबी, एनटीपीसी, एअरपोर्ट ऑथॉरिटी, साऊथ इंडिया, तामिळनाडू, एचडीएफसी, आयडीएफसी पा, ह्या सगळ्यांच्या जागा येऊन गेलेल्या आहेत. पण आपण काय फॉर्म भरायचा नाही पा. का नाही भरायचं सर? फॉर्मची फी जास्त आहे. सर, मला प्रायव्हेटमध्ये मी जॉब करणार आहे का? मला सांगा, प्रत्येकाला गव्हर्नमेंट जॉब खरंच भेटणार आहे का? खरंच भेटणार आहे का? एक विचार करा. खरंच भेटू शकतो का? नाही. आपण कुठंतरी याचा विचार, असे जे काय तुमचे महामंडळ असतील त्याचा विचार करा. इथलं पोरग बँकेपेक्षा खुश आहे, हे सरळ सांगतो मी. अरे पण बाबा, तुम्ही हे फॉर्म भरले तर सिलेक्ट होताल ना, नाही तर सिलेक्ट नाही होणार. म्हणून यांचा विचार तुम्ही केला पाहिजे. ठीक. तर ह्याच गोष्टी तुमच्यापर्यंत मला पोहोचायच्या होत्या की ज्या तुमच्या वय जास्त झाले, आर्थिक परिस्थिती ज्याची नाही, थोडासा प्रेशर मध्ये आहे, त्यांनी असे टीएमबी सारखे, आयडीएफसी सारखे, अशा ज्या जागा येतील, एचडीएफसी सारखे, अशा ज्या जागा येतात 60-60, 70-70 हजाराच्या ज्या पगाराच्या नोकऱ्या असतील, 2-3 वर्ष कसे तरी काढून अशा ज्या एक्सपिरियन्स बेस ज्या जागा येतील त्याला अप्लाय केलं तर लवकरात लवकर तुम्ही मोठ्या पोस्टवरती जाताल ॲज कम्पेअर टू फ्रेशर पेक्षा पा. तर याचा विचार नक्की केला पाहिजे आपण सगळ्यांनी. थोडंसं जसं वातावरण किंवा जसं आपलं मार्केट आहे त्याच्यानुसार आपण चेंज झालंच पाहिजे पा. ठीक. तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती मला. आणि याच्यानंतर जे काही व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.